अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे रहिवाशी व जागतिक कीर्तीचे बासरी वादक पांडुरंग धोंडीबा गायकवाड हे आपला 72वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांची ही यशोगाथा खास अन्वी न्यूज चॅनलच्या रसिकांसाठी सादर करीत आहोत. निसर्गरम्य कुरनूर धरणाच्या कुशीत पांडुरंग गायकवाड सध्या एकटेच एका छोटेखानी घरात वास्तव्यास आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी बासरी वादनाची कला आत्मसात केली. मातोश्री नागूबाई व पिताश्री धोंडीबा यांचे रत्न असणारे पांडुरंग गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण मोट्याळ व कुरनूर गावात झाले, तर माध्यमिक शिक्षण सोलापूरच्या डॉक्टर आंबेडकर हायस्कूल मध्ये झाले. एकेकाळी याच आंबेडकर हायस्कूल मध्ये बासरी वादनाचे शिक्षण दिले जायचे. येथूनच पांडुरंग गायकवाड यांना बासरी वादनाची आवड निर्माण झाली आणि त्यांच्यातील बासरी वादक निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी कर्नाटकातील धारवाड येथून DCE ही उच्च पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1972 ते 76 अशी 4 वर्षे पुण्यातील टेल्को कंपनीत नोकरी केली. गायकवाड यांना शहापूरजी पालनजी कंपनीने कामानिमित्त दुबईला जाण्याची संधी प्राप्त करून दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. म्हणूनच गायकवाड हे पंचक्रोशीत सर्वांना दुबईवाले या नावाने सुपरिचित आहेत. त्यांनी माउथ ऑर्गन, कीबोर्ड वाजविणे व गीते गाण्याची कला जोपासली आहे. ते सध्या नवी दिल्ली स्थित केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, नॅशनल ॲडव्हायझर, क्राईम रिपोर्टरचे प्रतिनिधी व ब्रह्मकुमारी आर्ट अँड कल्चर विंग मिडल ईस्ट कोऑर्डिनेटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे समाजसेवेचे व्रत आजही अखंडपणे सुरूच आहे. गायकवाड यांनी 1977 ते 1984 या कालावधीत दुबईच्या अल अवीर कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली. गायकवाड यांचे जीवनधारा फाउंडेशनच्या चेअरमन पदावरून आजपर्यंत सामाजिक दायित्वातून विधायक व सामाजिक कार्य सुरूच आहे. त्यांना गान कोकिळा दिवंगत लता मंगेशकर यांची गाणी फार आवडायची. ही गीते ऐकूनच त्यांना बासरी वादनाचा छंद लागला. ते स्वतःचे गुरु आहेत. अथक परिश्रमातून व प्रयत्नातून बासरी वादनाची कला अवगत केली. त्यांच्या परिवारात 3 मुली व 1 मुलगा असून तेही उच्च शिक्षित आहेत. 4 नातीही आहेत. कुरनूरसह कॅनडा, फिलिपाईन्स आदी परदेशातही त्यांचे सर्व सोयींनी युक्त निवासस्थान आहे. कुरनूर मध्ये शेती असल्याने काळ्या आईशी इमाने इतबारे नाळ जोडून ठेवली आहे. गायकवाड यांच्याकडे 7 सिरीज BMW सारख्या आलिशान गाड्यांचा ताफाच आहे. पांडुरंग गायकवाड यांनी आपल्या जीवनात अनेक वाईट प्रसंगांवर मात केली. आजच्या युवा पिढीने सुखदुःखांचा सामना करीत माझ्यासारखे बनावे असे आवाहन त्यांनी केले आहे. आमची जी परिस्थिती होती ती भयानक, तसल्या परिस्थितीला मात देऊन कुणाचं न ऐकता स्वतःच्या, कारण जगाचं जर मी ऐकत राहिलो असतो तर मी कुठे गेलो नसतो. इथंच मग खुरपण कुदळण कुणाच्या तरी इथे शेतात कामाला. तर प्रयत्न पाठीमागे बघितलं तर परिस्थिती इतकी भेडसावत होती. त्यामुळे आम्ही प्रयत्न करत राहिलो, चांगुलपणा ठेवला, स्वच्छता ठेवली आणि प्रामाणिकपणा ठेवला. म्हणून मी दुबईला, मी एक असा माणूस होतो की कुणाचा चहा नाही पिला. माझ्याकडे इतके अधिकार असताना देखील टाटा मोटर्स टेल्को मध्ये तरी देखील मी कोणाचा चहा देखील पिला नाही. माझ्या गायकवाड यांनी बासरी वादनाला व्यावसायिक स्वरूप न देता सामाजिक दायित्व जोपासले आहे. ते निसर्गप्रेमी असून त्यांना एकांतवास प्रिय आहे. माणसापेक्षा निसर्गाला बासरी वाजवून आनंद देतात. त्यांनी स्वकष्टावर प्रगती साधली असून माणसाने ध्येयवादी राहावे असे ते सांगतात. त्यांनी आजपर्यंत पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व दिले. माणसाला नशिबात जेवढे असते तेवढेच मिळते. आपल्या जीवनात माणसाने चिंता करू नये. तुलना, निंदा, ईर्ष्या न करता आपले पाय जमिनीवरच ठेवावेत. सकारात्मक वृत्ती जोपासावी. गायकवाड हे नेहमीच समाजातील गरजूंना मदतीचा हात देतात. दानधर्मात ते अग्रेसर असतात.
त्यांनी जीवनभर विद्यार्थी म्हणून वारसा जोपासला आहे. ईश्वरामुळेच जीवसृष्टी चालते असा त्यांचा विचार असून ते दररोज योग ध्यानधारणा करतात. गायकवाड यांना विविध जातींचे श्वान पाळण्याचा शौक आहे. आध्यात्मिकतेवर त्यांचे जीवन सुरू असून राजकीय लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन ते करतात. आपल्या जन्मगावच्या व समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उद्योगपती पांडुरंग गायकवाड यांचे आजही तन मन धनाने कार्य सुरू आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे बालमित्र तथा सेवानिवृत्त शिक्षक रहिमान मदार जमादार यांनी दिली. पांडुरंग धोंडीबा गायकवाड हे जगामध्ये फिरून सुद्धा आपल्या धरणग्रस्त गावामध्ये मूळ जन्मभूमीमध्ये येऊन या गावचा विकास करण्यासाठी, चांगलं कार्य करण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी ते इथं सर्व जग फिरून इथं आलेले आहेत आणि आपल्या गावचा विकास व्हावा हेच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या समाजाचा विकास व्हावा, गोरगरिबांना सहकार्य व्हावं, आर्थिक मदत व्हावी यासाठी त्यांनी हे प्रयत्न करणार आहे आणि करत आहेत. गावाच्या क्रीडा विकासाला व खेळाडूंना चालना देण्यासाठी गायकवाड यांनी आपली 1 एकर जमीन क्रीडांगणासाठी मोफत दिली आहे. यातच त्यांचा दानशूरपणा दिसून येतो. त्यांचे जन्मभूमी कुरनूरवर अपार प्रेम असून आजही त्यांच्याकडे बासरी वादनाचा शिष्यगण मोठा आहे. त्यांना रोमॅन्टिक व इमोशनल गीतांची आवड आहे. त्यांचे आफ्रिकेत अनेक फॅन्स असून तेथे ते डॅडी नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, अरबी, तमिळ, तेलुगू या भाषा अवगत आहेत. जगभ्रमंती करणारे गायकवाड यांना प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया, दीपक कुलकर्णी यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी घरोबा व मैत्री लाभली आहे. पांडुरंग गायकवाड हे आपल्या सुरेल बासरी वादनातून सर्वांना मंत्रमुग्ध करतात. गायकवाड यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणा अंगीकारला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात एकांतामध्ये बासरी वादनाचा आनंद पांडुरंग गायकवाड यांना जास्त भावतो, असे मत गायकवाड यांनी स्पष्ट केले. मला निसर्ग माझ्या आवडीचं आहे आणि मला निसर्ग म्हणजे कुठं माणूस नसला तर चालेल, पण निसर्ग पाहिजे. झरणे, नदी, नाला, डोंगर, माळ, झाडी, जंगल आणि त्यामध्ये मी एकटाच राहायला पाहिजे. एकटा आणि माझी बासरी. तर मी बरेच देश फक्त बासरी वाजवण्यासाठी फिरलेलो आहे. मी दर फिरलो म्हणण्यासारखं तिथेही गेलो, 5 स्टार हॉटेलने राहिलो, पण त्याने सांगितले की मला कुठं एकांत ठिकाण असेल, श्रीलंका गेलो, मलेशिया गेलो, हाँगकाँग, सिंगापूर, हे सगळे कंट्री, मॉरिशस, सगळीकडे मी जाऊन आलेलो आहे. कारण फक्त बासरी वाजवण्यासाठी आणि एकांतानी बासरी मला हेवन मध्ये मी स्वतःला विसरून जातो की मी कुठे आहे. मी एकटा राहिलो आणि वनात राहिलो, माझ्या हातात फक्त एक बासरी राहिली. मी आणि बासरी आणि मी स्वर्गाचा आनंद लुटत असतो. म्हणून मला बासरीवर इतका भरोसा झालाय. बासरीद्वारे स्वर्गीय सुख घेणारे पांडुरंग गायकवाड यांच्यासारखे व्यक्तिमत्व फारच दुर्मिळ असते. त्यांच्या भावी कारकिर्दीस अन्वी न्यूज चॅनल तर्फे हार्दिक शुभेच्छा. हे विशेष वृत्त संकलन केले आहे अन्वी न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक श्री गणेश शिंदे यांनी.